पवारांच्या कुटुंबातले 7 जण महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकारणात आहेत। त्यातले 3 खासदार आहेत, 2 आमदार आहेत। आता त्यात आणखी एकाची भर पडण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवार पालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा आहे। आणखी एक पवार राजकारणात। ह्या वेळेला तुमच्या दोन्ही पोरापैकी एकाला तुम्ही इथनं उभं करा। तुमच्या मागे वारसा दादा चालला पाहिजे। जय पवारांची राजकारणात एंट्री। दोन्ही पोरापैकी जर का तुम्ही कुणालाही उभं केलं तर मला वाटत नाही कुठलाही विरोधक उभं राहील। जय पवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा जय पवार आता निवडणुकीच्या राजकारणात एंट्री घेण्याच्या तयारीत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जय पवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। बारामती नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी जय पवारांच्या नावाची बारामतीत जोरदार चर्चा आहे। जे दादाचे जे नाव समोर येते तर निश्चितपणाने दादांनी चांगलाच निर्णय घ्यावा की जे दादा पवार हे एक तरुणांना घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि खऱ्या अर्थाने बारामतीच्या अजून विकासासाठी जर आज तिथं बघितलं तर जय दादा ही अतिशय चांगलं नेतृत्व आज आपल्या समोर दिसतंय। जयदादा पवार यांचे नाव चर्चेत आहे, तर दादा जे उमेदवार देतील की दादा जे सांगतील की ह्यालाच तुम्ही, तर आमच्या पक्षातले किंवा अख्खे बारामती त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जय पवार प्रचारात आघाडीवर होते। आई सुनेत्रा पवार तसंच वडील अजित पवारांच्या प्रचाराची धुरा जय पवारांनी सांभाळली होती। तेव्हापासून त्यांच्या राजकीय एंट्रीची चर्चा सुरू झाली होती। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही तशी मागणी होऊ लागली आहे। गावाची आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य लोकांची इच्छा आहे की ह्या वेळेला तुमच्या दोन्ही पोरापैकी एकाला तुम्ही इथनं उभं करा। तुमच्या मागं वारसा दादा चालला पाहिजे। हे जे काय उभं केले ह्याच्या मागं कोण आहे, कोण राहणार आहे, ह्याचा दादा तुम्हाला विचार करावा लागेल। पार्थ पवारांच्या निवडणुकीवेळी केलेली चूक जय पवारांच्या बाबतीत टाळण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जाण्याची शक्यता आहे। 2019 साली पार्थ पवारांनी मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्या निवडणुकीत पार्थ यांचा दारुण पराभव झाला होता। या उलट रोहित पवारांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि तशाच पद्धतीनं जय पवार देखील नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।